तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय आहे की व्यायाम करताना कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो त्यावेळेस आपण जिममध्ये गेल्यानंतर आपल्याला जेवढं वजन उचलता येईल तेवढंच वजन उचला. उगीच इगो लिफ्टिंगमध्ये काय होतं, कोणाचा जीव पण जातो. त्यामुळं तुम्हाला जेवढं वजन उचलता येईल तेवढंच वजन उचला. तर दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही व्यायामाला जाता त्यावेळेस तुम्ही वॉर्मअप करणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वॉर्मअप करता त्यावेळेस तुमच्या बॉडीचं तापमान चांगल्या प्रकारे वाढतं, ज्याने तुम्ही वर्कआउट करायला तयार आहात आणि तुम्हाला कोणतीच अडचण त्यामध्ये जाणवणार नाही. त्यामुळं नक्की तुम्ही वर्कआउटच्या अगोदर वॉर्मअप करणं म्हणजे करणंच आहे, ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळते. नंबर 3 आहे, ज्यावेळेस तुमचा व्यायाम पूर्ण कंप्लीट होतं त्यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग करायला अजिबात विसरू नका, ज्याने तुमचे तुटलेले स्नायू मजबूत होतात आणि दुखापतसुद्धा होत नाही. उलट तुमचे स्नायू चांगले मजबूत होतात आणि बॉडी चांगली डेव्हलप होतं. त्यामुळं व्यायाम झाल्यानंतर स्ट्रेचिंग करायला अजिबात विसरू नका. आणि नंबर 4 आहे, ज्यावेळेस तुमचं व्यायाम पूर्ण कंप्लीट होतो त्यावेळेस तुम्ही शॉवर घ्यायला म्हणजे आंघोळ करायला अजिबात विसरू नका. त्याने तुमचं स्वच्छतेचा प्रश्न तर आहेच, पण त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करता त्यावेळेस तुमची स्किन चमकदार आणि खूप चांगल्या प्रकारे दिसते आणि डिटॉक्स होण्यास चांगली मदत होते. त्यामुळं वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही आंघोळ करायला अजिबात विसरू नका. आणि 5वा आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस कोणताही व्यायाम असो, योगा असो किंवा जिममध्ये वर्कआउट करताना असो, हळूवार आणि व्यवस्थित व्यायाम करायचा आहे, ज्याचे फायदे तुम्हाला झाले पाहिजे व्यवस्थित. उगीच घाईघाई मारून काही पण मारायचं आणि आपल्या शरीराला इंजुरी करून घ्यायची, हे अजिबात होता कामा नये. त्यामुळं व्यायाम करताना हळू व्यायाम करायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे. आणि तुम्हाला जो मसल ट्रेन करायचा आहे तोच मसल ट्रेन झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. त्यामुळं व्यायाम करताना चांगल्या प्रकारे काळजी घ्या आणि व्यवस्थित व्यायाम करा. तर अशा चांगल्या माहितीकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.